गाईज, गुड मॉर्निंग फ्रॉम वेळणेश्वर. सकाळचे वाजलेले आहेत 7:15 आणि आता मी निघणार आहे वेळणेश्वर मंदिराच्या दिशेने. आज वेळणेश्वर मंदिर करीन आणि मग परत रिटर्न हॉटेलमध्ये आपल्या परत सगळ्या बॅगा आहेत ते गाडीवरती लोड करून आपण देवगडसाठी निघणार आहोत. गणपतीपुळे स्किप करण्याचं कारण हेच आहे की मला मुंबईला परत निघताना मला गणपतीपुळे करायचं आहे. तुम्हाला सध्याची ही प्रॉपर्टी दाखवतो, माझी रूम दाखवतो. तर अशी रूम होती. सध्या मी बाल्कनीमध्ये आहे, ठीक आहे. आणि तुम्ही मागे बघू शकतील तर मागे सगळी इकडे शेती आहेत, झाडं आहेत, सगळी सुंदर गोष्टी आहेत इकडे. हे बघा, ही माझी रूम आहे. सो डबल बेडवालीच रूम आहे. नॉन ACच घेतलेली होती कारण सध्या इकडे संध्याकाळची जी थंडी आहे ACची गरज नाही लागत आहे सध्या तरी. सो आपली लादी आहे भाई खडी. चारही बाजूने फक्त हिरवळ आहे. आता तरी हिरवळच आहे. हे बघा, आणि मागे शेत आहे, तुम्ही बघू शकता. इथं म्हणजे आजूबाजूला कसलाच कोणाचा त्रास नाही आहे आणि काही नाही आहे. फक्त तुम्हीच आहेत अमिगोज. हे बघा किती मोठा एरिया इकडे. हे बघा. तर आता आपण काय करूया, गाडीवरती बसूया आणि वेळणेश्वर मंदिराच्या दिशेने निघूया. ओके गाईज, चलो वेळणेश्वर मंदिरासाठी आपण निघूया. गाडी पण माझी कोल्ड स्टार्ट करून झाली आहे कारण इकडे धुकं एवढं आहे ना, गाडी तुम्ही बघताच्या वरून भिजून जाते पूर्ण एवढं. चलो, हे बघा. हा ऐसा जाने का भाई, इधर से ऐसा. ओके, जास्त लांब नाही आहे, 1 किलोमीटरच्या रेंजमध्येच आहे. असंही नाही की ज्या प्रॉपर्टीवरती मी थांबलो आहे तिकडून तर वॉकिंग डिस्टन्स पण आहे. मागून सी आहे, तिकडून देखील चालून पण जाऊ शकतात. पण आपल्याला माहिती आहे आणि तुम्हालाही माहिती आहे, आपल्याला वेळ आहे बाबा गाड्यांचा, तर आपण बाईकसही जायगा. मध्ये जवळ असून त्या लांब असून ते बायकर लाईफ हॅशटॅग उलटं बोलतो, हॅशटॅग बायकर लाईफ. आहे वाटतं एकदम स्ट्रेट. परत एकदा सकाळची सुरुवात आपल्याला झाली आहे मंदिरापासून. कालची पण बघा दापोलीमध्ये असताना केशवराज मंदिर झालं आणि आज वेळणेश्वर मंदिर. और की चाहिए, मस्त थंड थंडी हवा लागते. ते पण आहे, काही वेळापूर्वी असणार. तर आपण आता मंदिर बघूया आणि तिकडचं बीच हे एक्सप्लोअर करूया. कारण आहे गोष्टी तर करायच्याच. बघा तसं आलं मंदिर तुम्हाला दिसतंय का? मंदिराच्या जवळ पोचलो आहे आणि तुम्ही समोर बघतील तर सरळ समुद्र आहे आणि हे वेळणेश्वर मंदिर. सही आहे. कोकणात अशी बरीच मंदिरं आहेत जी समुद्राला लागूनच आहेत.
पारंपरिक विहीर दिसते, म्हणजे हे चिमण्या. विहीर. चला तुम्हाला आतून दर्शन घडवतो. इकडं बघा, कोवळं सूर्यप्रकाश पडलाय, कसं दिसतंय. हे सोडलेच तर तुम्ही बाकींचे आवाज आहे का, लाईक ते चिमण्यांचा किलबिलाट होतोय आणि छान. इकडे ही विहीर. भारी ना राव, सही आहे. हां चला, सुरुवात चांगली झालेली आहे. आता आपण बीचवरती जाऊया, तुम्हाला बीचही दाखवून येतो. हे बघा, मागून बघा कसा सनराइज होत आहे. सही.